दिवाळी संपली की विदर्भामध्ये तुरीच्या शेंगा यायला सुरुवात होते आणि प्रत्येकाच्या घरोघरी तुरीच्या शेंगांचे वेगवेगळे प्रकार केले जातात। त्यातल्या त्यात तुरीच्या सोल्यांची आमटी ही तर हमखास प्रत्येकाच्या घरी बनवली जाते। त्यामुळे आम्ही सुद्धा आज तुरीच्या सोल्यांची आमटी बनवणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा जर ही आमटी बनवायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका। चला तर मग आमटी कशी बनवतात ते पाहूया। तुरीच्या सोल्यांची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुरीच्या शेंगांमधून सोले काढून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। खलबत्त्यामध्ये कुठले तरी सुद्धा चालतात। जर तुम्ही भाजून केलेल्या तुरीच्या सोल्यांची आमटी बनवत असाल तर थोडं अवघड जातं। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या, छान भाजल्या की मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या। सोबतच लसूण सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा। गॅसवरती कढई ठेवायची, तेल घालायचं, लसूण घालायचं आणि फोडणी चांगली बसली की त्याच्यामध्ये पाणी घालायचं। सोबतच हळद, काळा मसाला आणि याच्यामध्ये मिरचीची पेस्ट केली होती ती घालायची, आपल्या तिखटानुसार। टोमॅटो घालायचा आणि जे आपण तुरीचे सोले मिक्सरला बारीक केले ते घालायचे। छान याला ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। या तुरीच्या आमटीला थोडा वेळ ढवळत राहायचं कारण काही उतू जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडा वेळ ढवळायचं। 5 मिनिटं शिजल्याच्या नंतर गरमागरम भाकरी किंवा भातासोबत ही आमटी खूप छान लागते, त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करा।